तर नमस्कार मित्रांनो, मी आहे समीर आणि तुम्ही बघत आहे मित्रा यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज आपण आपल्या डेअरी फार्मवरती आलो आहोत. तर डेअरी फार्मवरती आपण आज आपला व्हिडिओ बनवणार आहे. तर यामध्ये आपण गव्हाणीचं माप, फ्लोरिंगचं माप, गोमित्राची गटार व मुक्त गोटा व शेडची हाईट तुम्ही बघू शकता. शेड असं आहे. तर त्याचं माप आपण मधातली हाईट किती घेतली आणि आपण नाही का कप्प्या कप्प्यामध्ये शेड केलेला आहे व्हेंटिलेटर टाईपचं बघू शकता. या साईडला 3 कप्पे आहे आणि त्या साईडला 1 कप्पा व्हायचा. आता तो चालू होणार आहे काम. तर इकडली साईड कंप्लीट झाली आहे ही वाली. तर आता तुम्हाला मी गव्हाणीचं माप, सगळ्यात आधी आपण गव्हाणीचं माप बघू, त्याच्यानंतर फ्लोरिंगचं माप बघू, त्याच्यानंतर आपण जे गायांना मुक्त गोटा जो आता हा जो कप्पा दिसत आहे हा थोडा मुक्त गोट्यामध्ये येईल समजायचं. तर त्यासाठी आपण किती जागा सोडली आहे आणि बाकी मग हे पूर्ण मोकळं आहे, असं कंपाऊंड मारलेलं आहे. तर हे किती फुटाचं केलं आहे तर त्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे आज तुम्हाला. तर तुम्हाला जर सगळी माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, कारण सगळ्या ज्या माहिती देणार आहे त्या एकदम कामाची आहे. तुम्ही जर नवीन शेड बांधत असाल तर ही चुकी नाही झाली पाहिजे, म्हणून तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. आणि शेड थोडं जास्तच हाईट घेतली का, बरं घेतली एवढी हाईट, त्याबद्दल पण संपूर्ण माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला बघूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, एक वेळ आपण शेड बघून घेऊ आपलं कशा प्रकारचं आहे, म्हणजे तुम्हाला अंदरचं जे स्ट्रक्चर आहे ते समजेल. तर हे अशा प्रकारे आपलं शेड आहे मित्रांनो, हे बघू शकता. आता तुम्हाला एक सांगतो याचं माप. तर मित्रांनो, हे सगळ्यात आधी हे जे फाउंडेशन दिसत आहे कॉलम बघा, हे जे कॉलम दिसत आहे ना, हे सगळं टोटल जे फाउंडेशन घेतलं आपण हे 75 फूट घेतलं आहे असं रुंदीला. आणि असं जे घेतलं आहे असं हे आपण 30 फूट घेतलेलं आहे. एक वेळा क्लिअर बघून घ्या. आता तुम्हाला मी कप्पा सांगतो कोणता किती फुटाचा आहे. तर आता हे 15 फुटाचे घेतले आहे. हा जो मधातला दिसत आहे टोटल हा 15 फूट आहे, हा 15 फूट आहे आणि हा 15 फूट आहे. तसाच हा 15 फूट आहे आणि हा 15 फूट आहे. असं टोटल झालं 75 फूट आहे मित्रांनो हे सगळं. आता यामध्ये आपण शेडमध्ये स्ट्रक्चर कसं वापरणार आहे 75 फूट, तर त्याबद्दल थोडी माहिती देतो मित्रांनो. आता हे जे मधातलं हे इकडल्या गायांसाठी वापरणार आहे, म्हणजे इथून हे शेड इकडं अलग पार्टिशन होईल, जसं हे इकडं झालेलं आहे तसंच. आता हे मित्रांनो मी बघू शकता, इथे आपण चाऱ्याची गव्हाण बनवली आहे. तर हे टोटल जे जागा आहे ह्या कॉलमपासून तर ह्या कॉलमपर्यंत हे 15 फूट आहे बरोबर. तर मित्रांनो, आपण ह्या कॉलमपासून आपण इथून ते इकडे 2.5 फूट आपण चाऱ्याची गव्हाण केलेली आहे अशा प्रकारे. तर तुम्ही गव्हाणचं स्ट्रक्चर बघू शकता. गव्हाणीचं क्लिअर माप सांगणार आहे मी तुम्हाला का आपण जमिनीपासून किती वर घेतली आहे. आणि आता त्याच्यासाठीच आपण इथे एक बीम घेतलेला आहे, 9 बाय 12चा आपण एक बीम घेतलेला आहे, कारण इथून आपल्याला असा रोडसारखं बनवायचं आहे. तर इकडून आता सेम असंच गव्हाण इकडून पण होईल, इथून 2.5 फूट सोडून. म्हणजे मधातली जी जागा आहे मित्रांनो 2.5 फूट जर घेतली तर त्याच्यानंतर ही मधातली जी जागा आहे आपल्याला 10 फूट वापरासाठी भेटेल. म्हणजे ट्रॅक्टर वगैरे जाण्यासाठी मोठं फ्युचरचं शेड जे असते त्यासाठी आपण ही जागा सोडलेली आहे अशी. तर तुम्ही बघू शकता. तर आता सगळ्यात आधी आपण गव्हाण बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे गव्हाण केलेली आहे. गव्हाण कशी वाटत आहे तुम्ही एक वेळा मला कमेंट्समध्ये सांगा. आणि काही जर शेडमधलं चुकलेलं असेल ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, मला पण काहीतरी नवीन माहिती मिळेल तुमच्यापासून. तर हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण गव्हाण केलेली आहे. तर आता तुम्हाला माप सांगतो मित्रांनो गव्हाणीचं. तर सुरुवात करायला लागेल आपल्याला या फ्लोरिंगपासून. सगळ्यात आधी आपण बघा इकडल्या बाजूनं आपलं, आणि याच्यावरती आता हे हेडलॉक सिस्टम फिट होणार आहे मित्रांनो. हे बघू शकता इथे हेडलॉक सिस्टम आहे. हे आज किंवा उद्याला फिट होईल. तर याचा व्हिडिओ पण मी फिट करताना तुम्हाला टाकेन की फिटिंग कशी केल्या जातं. तर सगळी माहिती मिळणार आहे ह्या चॅनलवरती मित्रांनो. तर मित्रा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, यावर तुम्हाला एकदम चांगली माहिती मिळणार आहे. तर हे असं हे आपला मुक्त गोटा आहे. तर मित्रांनो, हे अजून तुम्हाला जे म्हटलं होतं मुक्त गोट्या देत आहेत हे शेड आहे ते वाला. त्याच्यानंतर इथून फ्लोरिंग असं. तर आता आपलं मेन जे माहिती देणार आपण सध्या
चाऱ्याची गव्हाण. तर मित्रांनो, आपण हे जे घेतलेले आहे हे वाली भिंत, तर फ्लोरिंगपासून आपण घेतलेली आहे बघा 19 इंच. 19 इंच हे घेतलेली आहे. आणि त्यामध्ये हा जो पाईप आहे तो फिट होईल, हा वाला पाईप असा उभा. तर याची साईज आहे 3 इंच. 19 आणि 3 22 इंच आपलं टोटल होईल. याच्यावरती हेडलॉक सिस्टम जेव्हा बसेल, आता इथं 3 इंच इथून एवढा वर येईल, म्हणजे तो पाईप आला हेडलॉकचा. त्याच्यानंतर गाय इथून आपला असा चारा खाईल. समजलं मित्रांनो? तर हेडलॉक जेव्हा फिट होईल तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ टाकेल. आणि मित्रांनो, आता तुम्हाला हे ग्राउंड लेवलपासून, इकडल्या ग्राउंड लेवलपासून हे म्हणजे आता समजा तिकडून मी 22 इंच टोटल वरतं उचलला आहे, तर ह्या 22 इंचपासून आपण हे जे अंतर आहे इथून चारा खायचं, म्हणजे हे खालचं हे मित्रांनो आपण 1 फूट खाली घेतलेलं आहे. आणि इथून असा कॉर्नर मारलेला आहे. चारा इथे चिपकून नाही राहायला पाहिजे त्याच्यासाठी. मित्रांनो, अशा प्रकारे बघा, तुम्ही बघू शकता चारा टाकल्यानंतर असा चारा राहते. आणि हे जे आपण असा स्लोप घेतलेला आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. याच्या मागचं कारण असं आहे का, आता समजा असा चारा येता इथे, तो हा चारा जास्त वेळ तर टेकून नाही राहत, असा खाली चालला जाईल. त्याच्यासाठी आपण असा स्लोप घेतला आणि चारा इकडल्या बाजूला राहील नाही, त्यासाठी आपण अशा प्रकारे गव्हाण केलेलं आहे. तर तुम्हाला गव्हाणीचं स्ट्रक्चर आवडलं का हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. यामध्ये आपण तिकडे उतार केलेला आहे, हा उतार तिकडल्या बाजूला आहे. 2 इंचीचा उतार घेतलेला आहे मित्रांनो. पाणी एकदम थोडं पण इथं राहत नाही. आणि हे इथून असं हे बघू शकतो, इथून आपण पाईप काढलेला आहे या प्रकारे. हा पाईप इथून असा इकडे शेणासाठी केलेला आहे आपण सगळं, हे बघू शकता अशा प्रकारे. तर मित्रांनो, हे झालेलं आहे गव्हाणीचं माप. तर तुम्हाला अजून काही जर समजले नसेल गव्हाणीचं, मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार, तर तुम्ही त्यावरून मला विचारू शकता फोन करून, ठीक आहे. तर आता दुसरा नंबर था फ्लोरिंगचं माप. तर मित्रांनो, आपलं फ्लोरिंग बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपण फ्लोरिंग केलेलं. आधी फ्लोरिंग बघून घ्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन माप. अशा प्रकारे फ्लोरिंग आपण टोटल 15 फूट घेतलेला इथपर्यंत, म्हणजे त्या गव्हाणीपासून इथपर्यंत टोटल फ्लोरिंगचं माप आहे 15 फूट. तर बघू शकता. आता हे झाली गोमित्राची गटार. हे गोमित्र आपल्याला पकडायचं आहे मित्रांनो इथून, आणि त्याच्यापासून आपल्याला जीवामृत वगैरे जे काही आपल्याला यूज करायचं आहे गोमित्र, त्यासाठी आपण इथून गोमित्र निघेल. आणि इकडे असा पाईप टाकलेला आहे मित्रांनो, त्यावेळेला तिथं आपल्याला टंकी फिट करायची आहे. त्यासाठी आपण तेवढा मोठा खोल गड्डा केलेला आहे. तर तिथे हा पाईप तिकडे गेलेला आहे, तर त्यासाठी आपण हे असं केलेलं आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला ह्या म्हणजे जे गव्हाण आहे तिथपासून तर इथपर्यंत, म्हणजे गटारीपर्यंत हे टोटल फ्लोरिंग आपण 10 फुटाचं केलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे नाली दिसत आहे मित्रांनो, हे नाली आपण 1 फुटाची केली आहे. तर टोटल तुम्हाला नालीचं माप सांगतो. एक वेळा तुम्ही नाली बघू शकता, इकडून किती इंचची नाली आहे बघू शकता. हे फ्लोरिंग इकडून आलेलं आहे बघा, असं इकडून असं फ्लोरिंग आला. तर बघू शकता, सुरुवात आपण बस 1 इंचीपासून नालीची केली आहे. 1 इंचीपासून इथून सुरुवात झाली, तर तिकडे इकडे बघा अशी नाली चालली आहे. तुम्हाला एक वेळा पूर्ण सेटचं काम झाल्यानंतर पूर्ण क्लिअर मी व्हिडिओ टाकेलच, तरी पण एक वेळा समजून घ्या. तर हा इथं आपला टोटल आलेला आहे समजा 4 इंची. आणि हे नाली अशी का बरं केली, मतलब म्हणजे एवढा मोठी आणि नाली खोल का बरं नाही केली. गायांचा जेव्हा पाय जातो मित्रांनो, आता समजा हे नाली म्हणजे नालीसारखी दिसत नाही, पण पाणी इथे एक पण थेंब थांबत नाही, अशी नाली केली आपण, समजू शकता. आता समजा इथून गायींचा असा पाय जाते, तर गायांना काही लागलं नाही पाहिजे म्हणून आपण एकदम खोलाई घेतली नाही, पाणी गेलं पाहिजे असं फ्लोरिंग पण करू नये. पाणी एकदम ह्या नालीतच येईल,
इकडलं सुद्धा पाणी ह्याच नालींचं येईल. अशा प्रकारे आपण केलेली आहे नाली. गायांना थोडंसं पण काही लागलं नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण हे सगळी काळजी घेतलेली आहे. तर अशा प्रकारे. आणि हे बाकी जे आहे हे झालं आपलं 10 फूट. 10 फूट नंतर हे 11 फूट आणि हे वाला पुन्हा उरलेलं 4 फूट. असं टोटल आपण 15 फुटाचं फ्लोरिंग केलेलं आहे इथपर्यंत. त्याच्यानंतर आता तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता. आता हे शेड 15 फूट हे झालं मधातलं. हे दुसरा नंबर शेड झालं 15 फूट. त्याच्या खाली आपण केलेलं आहे फ्लोरिंग. तिसरा नंबरचं शेड जे आलं आहे हे झालं मुक्त गोटा आपला चालू झाला मित्रांनो इथपासून, ह्या शेडपासून इथून. तर आपण इथं सगळ्यात आधी आता मुरुम भरून घेतलेलं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता 15 फूट फ्लोरिंग आपलं हे जे आहे आपलं मुक्त गोटा इथून चालू झाला आहे. आणि ह्या इथून तर जो मुक्त गोटा पूर्ण जिथे ऊन येत आहे हा 40 फूट घेतलेला आहे समोर 10 गायांसाठी. हे शेड जे आहे एक साईडचं हे पूर्ण हे 10 गायांसाठी आहे. तर आता तुम्ही बघू शकता. आता हे अशा प्रकारे दिसत आहे हे सगळं. तर मित्रांनो तर याची हाईट तुम्हाला सांगायची आहे. तर सगळ्यात आधी हे जे मधातला टॉप दिसतं मित्रांनो हा मेन, याची 25 फूट घेतली आहे. 1.5 इंचीचा उतार घेतला आहे. मेन 25, 1.5 इंची नाही सॉरी 1.5 फूट. तर 25 आणि 1.5 मायनस केलं 23.5. 23.5 पासून पुन्हा हा दिसतं मित्रांनो बघा. हा इथून 23.5 ते 1.5 इकडे पुन्हा खाली घेतलेला आहे. 1.5 मायनस केला 21.5 पासून हा इकडे आणलेला आहे. अशा प्रकारे बघू शकता इतकी हाईट घेतलेली आहे मित्रांनो. शेडमध्ये एकदम थंड वाटत आहे. आणि सिमेंटच्या शीटचा यूज केलेला आहे मित्रांनो पूर्ण आपण. तुम्ही बघू शकता सिमेंटच्या सीटचा फिटिंग याच्यासाठी केली आहे का शेड एकदम थंड राहते. आणि मित्रांनो आता हे जे दिसतं हे तुम्हाला हा जो पाईप इथपर्यंत पुन्हा शीट फिट होणार आहे. म्हणजे इकडून आलेले ऊन पूर्ण शेडमध्ये नाही येईल आणि इकडून पण जे हे आहे तसंच टोटल हे बघू शकता तुम्ही. तर इकडून पण असे 10 फीट होणार आहे का शेडमध्ये ऊन आली नाही पाहिजे. त्याच्यानंतर हे जे उरलेलं अंतर आहे हे वाला इथपासून तर हे ह्यावाल्या कॉलमपर्यंत. तर हे पूर्ण टोटल हिरवी नेट आपण याला कवर करणार आहोत. अशा प्रकारे आपण शेड बांधलेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला शेड आवडलं असेल तर एक वेळा मला कमेंट्समध्ये सांगा. नाही आवडले असेल तर काही चुकलं असेल माझं तर त्याबद्दल पण तुम्ही मला थोडं सांगू शकता. तरी शेडची हाईट एवढी घेण्यामागचं कारण मेन म्हणजे आपल्याकडं पंजाबकडून गाई आणलेलं आहे याच्या आधी. तर थोडा शेड चांगलं नसल्यामुळेच प्रॉब्लेम आला होता उन्हाळ्यात खूप सारा. तर आपण अशा प्रकारे शेड केलेलं आहे. तर इथे जे आपण जाळी वापरलेली आहे मित्रांनो, इथून आपण विटेची भीत नाही घेतली आहे पण जाळी वापरलेली. आता ह्या जाळीला इथून खालून असं कॉन्क्रीटमध्ये फिट करणार आहे. ह्या कॉलमपासून असं टोटल 30 फूटपर्यंत आपण हे कॉन्क्रीटमध्ये घेणार आहे. बाकी अशीच ठेवणार आहे कॉन्क्रीटमध्ये. कारण इथे आपला गाया मिल्किंगच्या टाईमला वगैरे इथेच राहणार आहे. तर आपण हे थोडं स्ट्रॉंग करून घेऊयात. का इकडं मस्त फिरायसाठी आपण त्यांना केलेलं आहे. त्यासाठी नॉर्मल असं माती टाकून घेतलेलं आहे साईडून. खालून काही आलं नाही पाहिजे त्यासाठी व थोडं चांगलं दिसासाठी. तर अशा प्रकारे आपण शेड बनवलेलं आहे. तर इकडून पण आपण 6 फुटाची जाळी फिट केलेली आहे इथपर्यंत 30 फुटापर्यंत. तिथून तिकडे 5 फुटापर्यंत करणार आणि वरून आपण त्याला सळाक वेल्डिंग करणार आहोत. तर अशा प्रकारे. आणि इथून मित्रांनो आपण 10 फुटाचा गेट करणार आहे. तर गेट तुम्हाला दाखवतो. गेट हे बनत आहे मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता. हे जे दिसतं हे जाळी आणि हे गेट बनवणार आहे. आता त्याच्यासाठी 10 फुटाचं गेट याच्यासाठी स्लायडिंगवाला गेट करणार आहे. त्याच्यात म्हणजे आपल्याला JCB अंदर आली पाहिजे, ट्रॅक्टर अंदर आला पाहिजे. कारण हे इथे जे आहे आपण दर हप्त्याला म्हणजे रविवारी रोटावेटर मारणार आहे. कारण हे जे माती भुरभुरी राहिली पाहिजे आणि शेण पण असं
भुरभुरं झालं पाहिजे, त्याच्यासाठी हप्त्यातून एक वेळा इथं आपण रोटावेटर मारणार आहे. आपल्या घरचंच रोटावेटर आहे, बघू शकता. तर ट्रॅक्टर पण घरचा असतं, तर आपण दर रविवारी इथे रोटावेटरच्या वापर करून इथे भुरभुरं ठेवणार आहोत जागा. अशा प्रकारे मित्रांनो शेड बनलेला आहे. आणि मित्रांनो इथून असं आपण नाही का, इथे आपल्याला डेअरी फॅन लावायचा आहे. आता या साईडला हवा या साईडून आमच्याकडे पूर्वेकडून इकडे म्हणजे शेडच्या या बाजूला ह्या इथे आपण डेअरी फॅन फिट करणार आहे. आणि इकडे अशी हवा वाहते, त्यासाठी आपण इकडल्या साईडला डेअरी फॅन फिट करणार आहे. इथे आपले लाईट फिट होणार आहे. आणि हे जे 15 फूट जे मुक्त गोट्याचं दिसत आहे, तिथे आपला सोलरवाला CCTV फिट होणार आहे इथे. तर अशा प्रकारे. आणि जी मिल्किंग मशीनची PVC पाईपलाईन आहे मित्रांनो, हे इथून ह्या होणार आहे. म्हणजे फ्लोरिंगचा जो लास्टवाला ह्या फ्लोरिंग खतम झाल्यानंतर जे चालू होईल, इथे आपलं PVC मिल्किंग मशीनची पाईपलाईन होणार आहे. आणि मिल्किंग मशीन ह्या मधात राहणार आहे. जे 10 फूट जागा म्हटलं होतं तुम्हाला, तिथे मिल्किंग मशीन फिट होईल आणि सगळं इथून असं होणार आहे. आणि इथून एक थोडासा छोटासा दरवाजा राहणार, हेडलॉक फिट होऊन त्याच्यातून थोडा 1 ते 1.5 फुटाचा दरवाजा राहणार आहे येण्या जाण्यासाठी. तो मोठा मेन दरवाजा झाला. असंच इथे आम्ही बसून राहतो, त्याच्यासाठी आम्हाला इथे एक छोटासा दरवाजा पाहिजे स्वतःसाठी. तर हे करणार आहे. आणि सगळे जे बोर्डचे स्विच वगैरे झाले तर हे त्या बाजूला राहणार आहे, जिथे आम्ही बसणार आहोत. जे 10 फूट जागा म्हटलं ना का तुम्हाला, तिथे. तर अशा प्रकारे पूर्ण टोटल शेड एका ह्या बाजूचं झालेलं आहे आता कंप्लीट. आणि आता हे 2 ते 3 दिवसात इथं गाय येणार आहे. तर तुम्हाला एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ मिळणार आहे या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता पहिला व्हिडिओ आपण हा शेडबद्दल टाकलेला. आता टोटल पूर्ण गायांच्या ब्रीडिंगबद्दल, कालवट संगोपनाबद्दल टोटल इकडे व्हिडिओ येणार आहे. आता ह्या बाजूला कालवटीचं सेक्शन करणार आपण इकडे. आता इथून पुन्हा ह्या विटा आणलेल्या आहे. आता इथून गव्हाणीचं काम चालू होईल. छोटी गव्हाण बनवायची आहे, कारण इकडे आमच्याकडे कालवडी आहे 6 ते 7, त्यांना आपल्याला तयार करायचे. आता घरी झालेल्या आहे चांगल्या ठीकठाक, पण आता मुक्त गोटा वगैरे आहे, त्यासाठी आपण इकडे आता काम चालू करू. सध्या आता इकडे 2 ते 3 दिवसात गाय आणल्यानंतर हे वाला काम चालू करणार. तर व्हिडिओ एकदम मस्त येणार आहे. तर तुम्ही बघू शकता. शेड पण मस्त झालेला. आता शेड इथून बघू शकता कसं वाटते. अशा प्रकारे आपण केलेलं आहे मित्रांनो. तर व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. कमेंट्समध्ये काही विचारायचं असेल तर बिलकुल विचारू शकता. आणि माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देणार. तुम्हाला जर काही समजत नसेल किंवा माप जर विचारायचं असेल किंवा तुम्हाला काही नवीन बांधायचं असेल तर कमीत कमीमध्ये कोणतं काय घ्यायला पाहिजे ते पण मी सांगू शकतो मित्रांनो. आता एवढं शेड बांधलं तर याच्यातून मला थोडाफार एक्सपिरियन्स आलेला आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय.